नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे, जी सर्व प्रायव्हेट कमर्शियल वाहनधारकांसाठी लागू आहे. भारत सरकारने वाहनाच्या फिटनेस फीमध्ये मोठे बदल केले असून हे नियम आता सर्व प्रकारांच्या गाड्यांना लागू होत आहेत. नवीन नियमानुसार वाहनांच्या वयानुसार 3 वेगवेगळे स्लॅब निश्चित करण्यात आले आहे. पहिला स्लॅब म्हणजे 10 ते 15 वर्ष वयाच्या गाड्या, दुसरा स्लॅब म्हणजे 15 ते 20 वर्ष वयांच्या गाड्या आणि तिसरा स्लॅब म्हणजे 20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वाहनांचा. या तिन्ही स्लॅबमध्ये प्रायव्हेट कार, प्रायव्हेट बाईक तसेच कमर्शियल वाहन दोन्हीचा समाविष्ट आहे. आता फिटनेस टेस्ट अनिवार्य करण्यात आलेली आहे. 10 वर्ष पूर्ण झाल्यावर गाडीला पहिली फिटनेस टेस्ट करावी लागते. 15 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट करावी लागणार आहे आणि 20 वर्षानंतर ग्रीन टॅक्ससह अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. प्रायव्हेट कार म्हणजे LMV वाहनांसाठी 20 वर्ष पूर्ण झाल्यावर फिटनेस फी साधारण 10 ते 15,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. 2 चाकी वाहनांसाठी फी साधारण 1,000 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान असते. कमर्शियल वाहनांसाठी ही फी वाहनाच्या प्रकारानुसार 7,000 ते 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. जर 20 वर्षांपेक्षा जास्त वयाची गाडी फिटनेस टेस्ट न करता चालवली तर दंड थेट 25,000 रुपयापर्यंत लागू शकतो. म्हणून हे नियम पाळणे आणि फिटनेस टेस्ट वेळेत करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. सरकारचा उद्देश प्रदूषण नियंत्रण, सुरक्षितता आणि जुन्या गाड्यांमुळे होणारे ब्रेकडाऊन कमी करणे हा आहे. जुनी वाहन जास्त धूर, जास्त आवाज आणि जास्त मेंटेनन्स समस्यांना कारणीभूत ठरतात. म्हणूनच प्रायव्हेट आणि कमर्शियल दोन्ही वाहनांसाठी हे नियम समान लागू आहेत. म्हणून मित्रांनो, तुमच्या वाहनाच्या RCवर जाऊन वय तपासा. गाडी 10, 15 किंवा 20 वर्षाची असेल तर फिटनेस टेस्टचे नियम पाळा आणि अतिरिक्त दंड टाळा. मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या पेजला फॉलो करा. मी तुमचा मित्र राहुल पवार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.